रात्रीची वेळ होती. चांदण्याने आकाश व्यापलं होतं, पण त्या कालोख्या डोंगरात एक सावली शांतपणे पुढे सरकत होती. कुणालाही कळत नव्हतं ती कोण आहे, पण ती सावली ज्या गडाकडे चालली होती त्या गडाचं नाव ऐकलं की लोकांच्या अंगावर शहारे यायचे. रायगड हा तोच गड जिथे स्वराज्याचं स्वप्न फक्त पाहिलं नाही तर प्रत्येक क्षणात उतरवलं गेलं. पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडणार होतं. त्या डोंगरावरून चालत आलेला तो तरुण म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. पण आज ते राजे नव्हते. आज ते फक्त एक स्वप्न पाहणारे योद्धा होते. स्वराज्याचं स्वप्न. त्यांच्या नजरेसमोर गडाच्या माथ्यावर उभा होता रायगड, शांत पण गर्वाने ताठ. राजांच्या मनात एकच विचार होता, ही भूमी हीच होईल माझ्या स्वराज्याची राजधानी. पण हे स्वप्न पूर्ण करायला रक्त, विश्वास आणि आंधळा निर्धार लागणार होता. रायगड सहज नव्हता. तो दगडात कोरलेला, शत्रूंना हरवणारा किल्ला होता. पण राजांना वाटलं या गडाचं हृदय माझ्या धडधडीत आहे. त्या रात्री राजाने तिथे एक शपथ घेतली, हातात माती घेतली आणि म्हणाले, या मातीच्या कणकणीत मी स्वराज्याचं स्वप्न रोवतो. आता जोपर्यंत या गडावर भगवा फडकत नाही तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही. पण नियतीची परीक्षा अजून बाकी होती. दरबारात बातमी आली, मुघल फौजा रायगडाकडे नजर ठेवून आहेत. सगळे चिंतेत, पण राजे शांत होते. त्यांनी आपल्या मावल्यांना म्हटलं, रायगड आपला आहे आणि जिवंतपणे कुणी तो हिसकवू शकत नाही. त्या क्षणी वाऱ्याची जणू काही देवाची साक्ष होती आणि अचानक एका विश्वासू सरदाराने गुप्त बातमी आणली, राजे, कोणीतरी आपल्या लोकांमधलाच शत्रूंना माहिती देतोय. सभागृहात शांतता पसरली. विश्वासघात रायगडातच. राजेने काही न बोलता रात्री मावल्यांना बोलवलं. आज रायगडावर कुणीच बाहेर जाणार नाही. त्यांनी सांगितलं. त्या रात्री मशाली विझल्या. फक्त एक आवाज पावलांचा. किल्ल्यांच्या पायथ्याशी एक सावली दिसली, पळत होती. ती सावली पकडली गेली आणि त्याचं नाव ऐकून सगळे थक्क झाले. तो माणूस राजांचा स्वतःचा विश्वासदूत होता. राजे एक क्षणी शांत उभे राहिले, पण डोळ्यात निश्चय होता, रायगडावर विश्वासघात नाही चालणार. त्यांनी गर्जना केली. त्या घटनेनंतर रायगडावर शिस्त लागली. राजे रोज गडाच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरायचे. त्यांना माहीत होतं, हे फक्त एक किल्ला नाही, हे स्वराज्याचं हृदय आहे. ते म्हणायचे, रायगड पडला म्हणजे स्वराज्याचं रक्त सांडलं. म्हणूनच त्यांनी या गडाला अभेद्य बनवलं. खोलदऱ्या, लोखंडी दरवाजे आणि मनोऱ्यांवर तैनात मावले. रायगड आता फक्त किल्ला नव्हता, तो शिवरायांचा जीव झाला होता. मग आला तो ऐतिहासिक दिवस, 7 जून 1647. रायगड सोन्याने उजळला होता. सभामंडपात घंटांचा आवाज, शंखनाद आणि सर्वत्र जय भवानी जय शिवाजीचा घोष. आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. संपूर्ण महाराष्ट्र त्या क्षणाची वाट पाहत होता. ज्या गडावर त्यांनी शपथ घेतली होती तिथेच आज त्यांचा राज्याभिषेक. पण दरबारात एक कोपऱ्यात अजून एक रहस्यमय दडलं होतं. राज्याभिषेक सुरू होण्याआधी राजाने एक क्षणासाठी डोळे मिटले. त्यांच्या मनात विचार आला, आज आपण राजा होतोय, पण खरी सत्ता ही जनतेची आहे. तेव्हा बाजूला उभा असलेला एक युद्ध मावला पुढे आला आणि म्हणाला, राजे, आज तुम्ही सिंहासनावर बसलात, पण तुमचं मन अजूनही जनतेतच आहे. शिवराय हसले आणि म्हणाले, राजा तो नाही जो मुकुट घालतो, राजा तो जो जनतेच्या हृदयात असतो. हा क्षण होता जिथे रायगडाने साक्ष दिली की शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याचं दुसरं नाव. वर्षे गेली, साम्राज्य वाढलं, पण एक दिवस नियती पुन्हा वादळ घेऊन आली. 1680 रायगड पुन्हा शांत झाला. शिवाजी महाराज आता भौतिक नव्हते, पण त्या दिवशी रायगडावर वारा वेगळाच वाहत होता. लोक म्हणाले, राजे गेले, पण गडाने उत्तर दिला, नाही, मी अजून इथेच आहे. कारण रायगडावर अजूनही त्यांच्या पावलांचे ठसे, त्यांच्या आवाजांची गर्जना जिवंत होती. आजही तू गडावर उभा राहिलास, डोळे मिटलेस, तर तुला जाणवतं, एक नाद ऐकू येतो, जय भवानी जय शिवाजी. त्या वाऱ्यात, त्या दगडात, त्या मातीमध्ये आजही राजांचा आत्मा जिवंत आहे. रायगड म्हणजे फक्त गड नाही आहे, तो स्वराज्याचं हृदय आहे. आणि जोपर्यंत हा गड उभा आहे तोपर्यंत प्रत्येक मराठ्यांच्या छातीत शिवरायांची धडधड चालू राहणार आहे. राजे गेले असतील, पण रायगड अजूनही सांगतो, स्वराज्य अजून जिवंत आहे.